आणखीन ह्याच्यावरती आमचे सगळे अभ्यास चालू आहेत. आम्ही बसतोय सातत्यानं, सगळेजण ह्याच्यावरती फार मोठं मंथन चालू आहे. काही शास्त्रज्ञ मंडळी सुद्धा आपण या ठिकाणी बोलवतोय. आता कांद्याच्या पावडरच्या बाबतीमधला विषय आहे. त्याचबरोबर टमाट्याच्या प्रक्रिया, टमाट्यावरती आपलं स्वतःची जी प्रक्रिया आहे त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास चालू आहे. त्याचबरोबर लिंबू आणि लिंबू जे लिंबावरती सुद्धा वॅक्सिनेशन आपण करतोय. लिंब कशी गोळा करायची, कुठल्या वेळेस बाहेर काढायची, तो पण आपण विषय हातामध्ये घेतलेला आहे. सगळे जे एका टायमाला, काही अडचण नाही तुम्हाला सांगतो. एवढ्याच फार्मर कंपन्या वगैरे जेवढं सुखसुख आहे आणि अनुदान तर आता की तुम्ही सांगा सगळ्या योजनाची माहिती. आणि योजना कुणी घेत नाही शेतकरी, तर सगळ्या ऑफिसला तुम्ही योजना तिथं ऍप्लिकेशन करा. तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आणि विना खर्चाची, कुणालाही ₹1 सुद्धा देण्याची गरज नाही. एवढा कडक कारभार आहे तिथं. कोणी भानगडी करणार नाही. तालुक्यात अशी खबरदारी सगळीकडे घेतली. तुम्हाला जी पण मदत करायची कृषी खात्याच्या माध्यमातून ही सगळी मदत केली आहे. आता कुणाला आंबा लागवडीचा विषय असेल, कुणाला मनुक्याच्या बाबतीमध्ये पुढे यायचं असेल, द्राक्ष लागवडीचा विषय असेल त्याच्या बाबतीमध्ये, कुणाला ढोबळी मिरचीचा विषय असेल, कारल्याचा विषय आहे, घेवड्याचा विषय आहे, ही जी वेलवर्गीय आपले माळव आहेत. तुम्हालाच माहित आहे 50-50, 70-70 एकर माळव आमचं स्वतःच होतं. तुम्हीच म्हणायचे भाऊचं माळव आलं की भाव पडतंय, बंद केले मी. तुमचं नुकसान होणे म्हणून मी भाजपा लावू. मी का बंद केलं, मला चर्चा कळली की आता मला नाद होता. तुम्हाला सांगतो मी 50-50, 100-100 एकर माळव करायचो. मिरच्या 20-20 आणि मला काय बाहेर थोडा इकडं तिकडं वेळ नाही आला की 10-5 दिवस आले की काहीतरी गडबड व्हायची. मायाबद्दल टीका टिप्पणी नको. मला जेवढे प्रयोग करायचे फळायचे ती भाजी चालू आहेत माझ्या शेतामध्ये. तुम्हाला ज्याची मदत आहे किंवा ज्याची आवश्यकता आहे त्या गोष्टीवरती पूर्ण अभ्यास चालू आहे. जसं एक उलगडत किंवा कुठली पीक पद्धती आपल्या तालुक्यात असणं गरजेचं आहे. कारण आता कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन किंवा कमी मजुरीमध्ये जास्त उत्पादन हा अजेंडा आपल्याला या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. नाहीतर शेती परवडत नाही म्हणलं की मग आपण नेमकं करायचं काय हा सुद्धा आपल्या तालुक्यासमोर प्रश्न येणार आहे. त्याकरता आता पुढे आपण जी बांधवाने आणखीन बैठक घेणार आहे. 15-20 दिवसानंतर असाच व्हॉट्सअपवरती निरोप टाकतो आणि पहाटे 3ला येतो. कितीला येऊ सांगा मला, 4 वाजता. तुम्ही तुम्ही सांगा. सगळे शेतकरी असतात का त्यावेळेस? तुम्ही सांगा त्या टायमिंगला येतो मी. अरे बाबा मी हेच सांगितलं होतं त्यांना. कितीला येऊ सांगा, तुमचं सांगा कितीला. तुम्ही मला टायमिंग द्या. 6च्या अगोदरचं टायमिंग सांगा, काय अडचण. मी 5 वाजता येऊ. आता पुढची जी बैठक, आणि तुम्हाला मी सांगतो कुणी कंटाळू नका. दर महिन्याला एक बैठक घेऊ, घ्यायची ना? घ्यायचं ना तुमचं चांगलं करून. जेवढं आम्हाला कळतं तेवढं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुम्ही फक्त तुमचं जिथं चांगलं करायचं तिथं 100% आम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही. पण प्रत्येक जणाचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये सपोर्ट करून तुमचं उत्पन्न 100% आपण वाढवू शकतो. आता ज्या कृषी खात्याच्या माध्यमातून फळ उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक शेतकरी, फुल उत्पादक जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आता कोयले साहेब थोडं तुम्हाला मार्गदर्शन करतील. ह्यांचा नंबर सगळे शेतकरी वाढतो. नंबर आहे का त्यांचा तुमच्याकडे? किती शेतकऱ्यांकडे नंबर आहे यांचा सांगा, कृषी अधिकाऱ्याचा आहे का? तुम्हाला पण काही घेणं देणं नाही. अडचण आली. आता गावागावाला कृषी सहाय्यक आहे. ठीक आहे, तुम्हाला काही जण मदत करत असतील, काही नाही. हे काय कंटाळणार, ह्यांना काय मी बसून देत नाही. आता ह्यांना सुट्ट्या पण बंद झाल्या. मी तर सुट्टी घेत नाही, पण आपल्या अधिकाऱ्यांबरोबर परवा दिवशी बैठक झाली, तुम्ही ऐकली असेल. कोणाला फक्त रविवारीच एखादा त्यांना जाऊ दे, त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला काय असेल ते तिकडं. परंतु इतर वेळेस सुद्धा सोमवार ते शनिवार मी सर्रास सुट्टी सुद्धा. फक्त काय घरगुती अडचण असेल तर माझ्याबरोबर आम्हाला जायचं आणि अखंडपणानं न सुट्टी घेता आपल्याला पूर्ण वेळ आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. आणि ज्या योजना आहेत त्या योजना कोयले साहेब सांगतील. आणि ज्या शेतकऱ्यांना थोडी काही शंका असेल, जी पोर आहेत आपली नवीन, जी काही म्हणजे जुनी ज्येष्ठ माणसांचा पण मार्गदर्शन घ्या, अनुभव घ्या त्यांचा. आणि नवीनला काय आणखी सुचतंय किंवा जुन्यांनी काय त्यांच्या जीवनातल्या बाबतीमध्ये अडचणी आल्या त्याला काही सोडवण्याच्या दृष्टिकोनानं आम्ही काय करावं
हे मला सांगा, म्हणजे मला त्याच्यावरती अभ्यास करून मार्ग काढता येते. कोयले साहेब तुम्हाला सगळी अनुदानाची किंवा प्रत्येक गोष्टीची माहिती दिली. नमस्कार सर्वांना. आजच्या शेतकरी संवाद आणि व्यापारी मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे आदरणीय लोकप्रिय माजी आमदार रावसाहेब, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गरड साहेब आणि सर्व उपस्थित सन्माननीय व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्ग. भाऊ म्हणाले तसं आपल्या कृषी विभागाच्या बऱ्याच योजना आहेत, परंतु कदाचित आपल्यापर्यंत पोहोचत नसतील किंवा आपण त्यापर्यंत पोहोचत नसू. तर ह्याच्यासाठी आपल्याला हा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी देखील आहेत बऱ्याच आणि व्यापारी वर्गासाठी देखील आहेत, आणि आपण त्याचा फायदा घेत नाही. आणि काय होतं की आपल्याकडे खरीप जर पाहिला, खरीप हंगामामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं, परंतु आपल्याकडे साठवणुकीची सोय नसल्यामुळे आपण तो माल मार्केटला आणतो. आणि जे काय मार्केट सध्या चालू आहे, आता ज्वारी आपल्याकडे सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सगळ्यात जास्त आपल्या बार्शी तालुक्यात ज्वारी होते, सोयाबीन सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त होतं. मग ते आपण काय करतो की कळत न कळत जे काय मार्केट रेट आहे 3,000 4,000, आणि परत तेच मार्केट 5-6 महिने गेले की बरोबर मार्केट 2-3 हजार रुपयांनी क्विंटल